ओके. आवाज येतो? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट फॉर्म्युला. लास्ट लेक्चर मी तुम्हाला म्हणतो 1/x चा फॉर्म्युला तयार करण्याचा प्रयत्न करा. केलाय? अरे केलाय का? आता बघा, तर सिंपल आहे. आपला कोणता फॉर्म्युला घ्यायचा आहे? फॉर्म्युला नंबर 12 आहे ना? ओके. काय फॉर्म्युला आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x. 1/x चा आपला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. याकरता x⁻n चा फॉर्म्युला तुम्ही यूज केला तरी चालेल किंवा डायरेक्ट नंतर फॉर्म्युला पाठ केला तरी चालेल. 1/x चा डेरिव्हेटिव्ह. सपोज आता मी जर हा डेरिव्हेटिव्ह आपला जे काही बेसिक फॉर्म्युला x⁻n चा तो वापरून जर सोडवायचं ठरवलं तर कसं येईल पहा. हे जे आहे असं येईल का? पुढे क्लिक केलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x म्हणजे x चा पॉवर किती राहील? 1/x⁻1 आहे. बरोबर आहे. जर तो वरती न्यूमरेटरला घ्यायचा तर म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻1. बरोबर का? मग इथे यूज करायचा आपला x⁻n चा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आपल्याकडे? वी हॅव डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n. काय फॉर्म्युला आहे? जो एक्झिस्टिंग पॉवर आहे तो मल्टिप्लायला घ्यायचा, घेतला, इंटू x चा पॉवर 1 ने मायनस करायचा, म्हणजे n-1. आता हा फॉर्म्युला अप्लाय करायचा इथे, म्हणजे काय होईल? देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x इज इक्वल टू, करा आपला फॉर्म्युला, n ची व्हॅल्यू -1 आहे. -1 इंटू x⁻1 -1. यांची व्हॅल्यू किती घेतली? -1 घेतली. बरोबर आहे. ओके. पुढे देअरफॉर हा -1 इंटू ही व्हॅल्यू आली x⁻2. आणि आता हा जो काही पॉवर आहे हा निगेटिव्ह. जर डिनॉमिनेटरला घेतला तर काय होईल? पॉझिटिव्ह. म्हणजे देअरफॉर आपला फॉर्म्युला भेटणार आहे. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x इज इक्वल टू -1/x². हा आला 1/x चा डेरिव्हेटिव्ह. अडचण काही? ओके. याला जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला काय? जनरल फॉर्म्युला x च्या ऐवजी f(x) रिप्लेस करा. जर x च्या ऐवजी f(x) रिप्लेस केले तर काय होईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/f(x). काय हा डेरिव्हेटिव्ह? -1/f(x) ब्रॅकेट स्क्वेअर इंटू परत f(x) चा काय घ्यावं लागेल? डेरिव्हेटिव्ह f'(x). हा आला डेरिव्हेटिव्ह. अडचण बोला बरं याच्यामध्ये. एक्झाम्पल समजलंय? ओके. सॉरी, फॉर्म्युला समजला ना? मग ते एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/log x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/log x म्हणजे कोणतं फंक्शन आलं आता? अरे कोणतं फंक्शन आलं? लॉग. बरोबर आहे. 1/log x. 1/f(x) डेरिव्हेटिव्ह काय येतो? -1/f(x) ब्रॅकेट
स्क्वेअर. मग 1 log x डेरिव्हेटिव्ह काय येईल? -1 log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू पुढे. आता हा झाला फक्त 1 डेरिव्हेटिव्ह. 1 डेरिव्हेटिव्ह असतो -1 जो इथे 1 काय करायचा पुढे स्क्वेअर करायचा आहे फक्त. बरोबर आहे. पण आता जरा स्क्वेअर केलाय त्या फंक्शनचा म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय का आपण आतापर्यंत. मग पुढे असणार डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग. कोणता फॉर्म्युला वापरला? हा फॉर्म्युला. बरोबर आहे. ओके, मग करा बरं सिम्प्लिफाय. -1 log x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तर बाजू 1 आणि लास्ट मल्टिप्लायर केलं जर फायनल आन्सर काय भेटणार आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 log x is equals to -1 x into log x ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुम्हाला परत एक नीट सिंपल एक रूल सांगतो. जर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर असता म्हणजे जर तो स्क्वेअर फक्त एक्सचा असता तर आपण लॉ ऑफ इंडेक्स वापरला असता आणि तू पुढे मल्टिप्लायला घेतला. कधी? जर तो फक्त त्या एक्सचा पॉवर असता. इथे काय आलंय? लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आता हा जो स्क्वेअर आहे हा फक्त एक्सचा आहे का रे? तो लॉगचा पण पॉवर आहे. मग लॉगच्या पॉवर साठी आपल्याकडे रूल लक्षात घ्या काय मिळाली. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर असता जर लॉग हा पॉवर मध्ये नसते तर आपण तो पॉवर इंडेक्स रूल प्रमाणे मल्टिप्लायला घेतो. कधी? जर तो लॉग हा पॉवर मध्ये नसेल तर. पण जर ऑलरेडी लॉगची पॉवर असेल तर मग मात्र काही होत नाही. मग घ्याल तुमचं फायनल. उद्योग समजलाय? तो टू कधी मल्टिप्लायला घ्यायचा? जर तो पॉवर हा लॉगला नसता फक्त एक्सला असता तर आपण तो टू काय केला असता? मल्टिप्लायला घेतला असता. पण आता इथे जो टू आलेला आहे तो पॉवरचा टू तो लॉग एक्सला आलेला आहे पॉवरला. बरोबर आहे. फक्त एक्सला आहे का रे? म्हणजे तो पुढे घेता येणार. उद्योग समजला? आणि उद्योग समजला का? ओके ठीक आहे. 1/x एवढं एकच एक्झाम्पल बाद झालं 1 फंक्शनचं. हे जास्त करून हा फॉर्म्युला यूज करायचा नसतो म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा फॉर्म्युला. आणि एक्झामला जर समजा हा बायचान्स आला तुम्ही x⁻n वरनं फॉर्म्युला तयार करू शकताय. बरोबर आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला पाठ करायची परत एवढी गरज पडत नाही. इतर अडचण बोला बरं. 12 फॉर्म्युले झाले बुकमध्ये 13 फॉर्म्युले. बरोबर आहे. मग आपला एक फॉर्म्युला कोणता आपण घेतला नाही. याच्यामध्ये आपण फक्त डेरिव्हेटिव्ह घेतली. एक फॉर्म्युला मी तुम्हाला नोटमध्ये लिहून दिला का डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. म्हणजे ज्या फंक्शन मध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल नाहीये ते फंक्शन असतं कॉन्स्टंट. आता डेरिव्हेटिव्ह किती येतो? 0. इथं आपलं इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणतं आहे? म्हणजे विथ रिस्पेक्ट आपण कोण डेरिव्हेटिव्ह घेतो? d/dx ना. म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय. म्हणजे आपला इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. मग एखादं फंक्शन मी असं 2-4 पान भर लिहिलं आता त्यामध्ये एक्स लिहिलाच नाही तर याचा अर्थ ते काय आहे? कॉन्स्टंट. बरोबर आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू जो व्हेरिएबल लिहिला ना जर ते व्हेरिएबल त्या फंक्शन मध्ये नसेल तर याचा अर्थ ते फंक्शन काय आपल्यासाठी? कॉन्स्टंट. बरोबर आहे. आणि मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपण किती घेतो? 0. उद्योग समजला का प्रत्येकाला? अरे उद्योग समजलाय? ओके. जे तुमचे 12 फॉर्म्युले कॉन्स्टंटचा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. 12चे 12 फॉर्म्युले समजले प्रत्येकाला? फॉर्म्युले लगेच एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन केलेले. बरोबर आहे. आता फॉर्म्युले लागणार आहे. पण फॉर्म्युले पाहण्यापूर्वी आपण पाहणार आहे तो अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचा अल्जेब्रा काय सांगतात?
मग नेक्स्ट पॉइंट टाका. अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह. अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, अल्जेब्रा म्हणजे काय रे बाळांनो? मी तुम्हाला खूप सांगितलंय, 11th पासून सांगतोय. अल्जेब्रा म्हणजे काय? तुम्ही जो कोणता नवीन ऑपरेटर शिकणार आहे, आता डेरिव्हेटिव्ह हा वेगळा ऑपरेटर आहे, बरोबर आहे. मग हा डेरिव्हेटिव्ह तुमच्या बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन वरती कसा वर्क करतो? बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे कोणते? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे आहे ना, यांच्यावरती हा डेरिव्हेटिव्ह कसा वर्क करतो. 11thला आपण लिमिट बद्दल चर्चा केली, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह पण झाला आपला तेव्हा, पण आपण तेव्हा बेसिकली ऑफलाईनला लिमिटवर चर्चा केली. तेव्हा तुला म्हटलं होतं अल्जेब्रा म्हणजे काय, की तो ऑपरेटर सबट्रॅक्शन, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यांना सेपरेट होतो का नाही होत, हे स्टडी करणं म्हणजे अल्जेब्रा स्टडी करणं. समजला उद्योग? ओके, मग डेरिव्हेटिव्हचा अल्जेब्रा काय सांगतो? तर नंबर 1 पहिला पॉइंट घ्या. यातला पहिला पॉइंट, फर्स्ट पॉइंट. आता बघा, जर सपोज मी 2 फंक्शन घेतले, त्यासाठी पहिले फंक्शन लिहून घेऊ. इफ u and v are functions of x, म्हणजे मी 2 फंक्शन घेतले. u is a function of x and v is function of x, म्हणजे u मध्ये x आहे, v मध्ये x आहे, म्हणजे दोन्ही कॉन्स्टंट फंक्शन नाहीये. समजलं का प्रत्येकाला? तर आता आपण अल्जेब्रा लिहिणार आहे. फर्स्ट अल्जेब्रा डी dx, d अपॉन dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह. आता मी डेरिव्हेटिव्ह घेणार आहे u प्लस v चा. डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आपला? u प्लस v चा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा आहे? ऍडिशन, बरोबर आहे. तर बाळांनो, डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर ऍडिशन, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऍडिशनला सेपरेट होतो, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह दोघांना सेपरेट होणार. म्हणजे आपण सगळ्यात पहिले डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यावं लागणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v, म्हणजे डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर ऍडिशन. जर 2-3 फंक्शनची ऍडिशन असेल आणि आपला बाहेर कंबाईन डेरिव्हेटिव्ह दिला असेल त्यांचा, याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करायचं. उद्योग समजला का? की डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर ऍडिशन, ऍडिशनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो. आता जो रूल ऍडिशनला लागू पडतो तो सबट्रॅक्शन लागू पडणार. मग दुसरा लॉ, सेकंड अल्जेब्रा काय होणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस v. आता 2 फंक्शनचं काय बनवलं? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनला सुद्धा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो, म्हणजे हा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा सबट्रॅक्शनला सुद्धा सेपरेट होतो. आणि जर सेपरेट झाला तर पहिले होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ v. बाळांनो, मी तुम्हाला वारंवार सांगतो, डी रीड करा. काही जणांचा डी साइन चेंज करतो. इकडे पहा, डेरिव्हेटिव्ह साठी जो मी डी वापरतो तो क्लिअर कट डी, हा तुमचा ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह दाखवतो. ज्यांना लई स्टाईल मध्ये याची घांत वेळ राहती, बाबांनो, मॅथ हे स्टाईल मध्ये लिहिण्याचा विषय नाहीये. सिम्बॉल चेंज झाला, मिनिंग चेंज होतो डायरेक्ट. हा डी आहे, बरोबर आहे. हा काय दाखवतो? ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. काहींना डी असा काढायची घांत वेळ राहती, तो खाली आणखीच नाही. परत हा आहे डेबा, हा दाखवतो पार्शल डिफरन्शिएशन.
म्हणजे इथे इंडिपेंडंट व्हेरिएबल एक आहे ना, म्हणजे इथे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे का डिपेंडंट व्हेरिएबल एक असतं. व्हेरिएबलचा नंबर वाढला का पार्शियल डिफरन्शिएशन वापरतो, म्हणजे एक्स वाय मिक्स यायला लागले. ओके. ऑर्डिनरी डिफरन्शिएशन, पार्शियल डिफरन्शिएशन, आणि काहींचा फार काहीतरी वेगळा असतो. असे काही सिम्बॉल काढायचे, प्रॉपरली डीच काढायचं, कारण की या प्रत्येक सिम्बॉलला मॅथ मध्ये मिनिंग आहे. तुमचा डी म्हणजे डीच दिसला पाहिजे, बाकीचा उद्योग दिसता कामा नये. डीचा एफचा डी काही करू नका, पण एकदम सिंपल डी काढा. जास्त स्टाईल मध्ये लिहिण्याचा वगैरे, कर्सिव्ह मध्ये लिहिण्याचा वगैरे प्रयत्न करू नका. डेरिव्हेटिव्ह कर्सिव्ह मध्ये लिहिले जात नाहीत, ते प्लेन लिहिले जातात. ओके. मग ठीक आहे, आता आपण दोन लॉ पाहिले, दोन अल्जेब्रा पाहिले. कोणते कोणते रे? एक ऍडिशनचा अल्जेब्रा, दुसरा सबट्रॅक्शनचा अल्जेब्रा. ऍडिशनचा अल्जेब्रा काय सांगतो? डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर ऍडिशन, ऑल्सो डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर सबट्रॅक्शन. मान्य प्रत्येकाला हे? ओके. आता बाळांनो तिसरा अल्जेब्रा, तिसरा अल्जेब्रा तो आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. कोणता अल्जेब्रा आहे? स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय की जर सपोज मी डेरिव्हेटिव्ह घेतो डी ऑफ के इंटू यू. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? त्याला के हा एक मी कोणतरी कॉन्स्टंट घेतलं आणि त्यांनी यू ला मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा के जो आहे हा आपल्यासाठी काय आहे? स्केलर आहे. स्केलर म्हणजे काय? तर आता हे फंक्शन नाहीये, हा के हे फंक्शन नाहीये, हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. जर एखाद्या कॉन्स्टंट ला मल्टिप्लाय केलेलं फंक्शन आहे, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बाळांनो, त्या कॉन्स्टंट टर्म वरती, त्या स्केलर मल्टिपल वरती पुढे एक टर्मने मल्टिप्लाय केलंय ना, मग अशा वेळेस की तो जो काय कॉन्स्टंट आहे याचा डेरिव्हेटिव्ह झिरो न घेता तो काय होणार? बाहेर येणार डेरिव्हेटिव्हचा. म्हणजे तो काय होणार? के बाहेर येणार आणि इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यावं लागणार? फक्त आपल्याला. बरोबर आहे. आता आपण तर म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज झिरो, पण इथे हा जो कॉन्स्टंट आहे हा डायरेक्ट कॉन्स्टंट म्हणून वर्क नाही करत, हा काय वर्क करतो? ऍज अ स्केलर मल्टिपल. स्केलर मल्टिपल म्हणजे काय? तर एक्सच्या टर्मला मल्टिप्लाय केलेला नंबर. म्हणजे थोडक्यात सांगतो बा, जर मी 3 घेतला, मला सांगा 3चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येईल? 0. का? त्या टर्म मध्ये पुढे एक्स नाही. पण जर आता मी असं घेतलं 3x², आता टर्म मध्ये एक्स आहे, म्हणजे आता हा डेरिव्हेटिव्ह 0 होईल का? नाही. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना तुम्हाला काय करावं लागणार? सर्वात पहिले 3 जो आहे तो स्केलर मल्टिपल तो बाजूला ठेवायचा आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कोणाचा? फक्त x²चा. x² डेरिव्हेटिव्ह किती येईल? 2x. म्हणजे फायनल आन्सर आपलं किती झालं? 6. कधी असं करायचं? जर कॉन्स्टंट टर्मला मल्टिप्लाय आलेल्या टर्म मध्ये एक्स असेल, इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल, तर मग याला म्हणायचं स्केलर मल्टिपल. मग जर एखादा नंबर स्केलर मल्टिपल मध्ये असेल तर तो काय होतो? डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतो. समजला का अल्जेब्रा इथपर्यंत? ओके. आता बाळांनो पुढचे 2 अल्जेब्रा मला सांगा. डेरिव्हेटिव्ह ऍडिशनला सेपरेट झाला, सबट्रॅक्शनला सेपरेट झाला, पण डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनला सेपरेट होत नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतो. हे वाक्य मी नंतर परत परत बोलत राहणार आहे. डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनला सेपरेट होत नाही. मग तिथं आपल्याला एक रूल वापरावा लागतो का मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल तर मग आपला 4th अल्जेब्रा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन घेतो मी u इंटू व्ही. u इंटू व्ही. ओके. बाळांनो 2 फंक्शनचं काय? मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन 2 असतात आपल्याकडे, एक डॉट मल्टिप्लिकेशन, दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. हा डॉट आणि क्रॉस हे सगळ्या ठिकाणी सारखंच येतं मल्टिप्लिकेशन मध्ये, फक्त वेक्टर मल्टिप्लिकेशन सोडलं तर. वेक्टर मध्ये डॉट मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन वेगवेगळं येतं, पण बाकी प्रत्येक ठिकाणी आणि 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे ना, ते डॉट मध्ये लिहा किंवा क्रॉस मध्ये लिहा, आन्सर सेम आहे.
मग आता दोन फंक्शनचं इथं मल्टिप्लिकेशन आहे. जसं पाहता ह्या रूल प्रमाणे काय व्हायला पाहिजे होतं रे? जर सेपरेट झालं असतं तर काय आन्सर यायला पाहिजे होतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही असं होतं. मग तुम्ही रूल काय यूज करता? प्रॉडक्ट रूल. मग प्रॉडक्ट रूल काय सांगतो? सर्वात पहिले फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस आता सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. असे जर तीन फंक्शन आले तर एका वेळी एखादा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, बाकीचे कॉन्स्टंट घ्यायचे. म्हणजे यू व्ही डब्ल्यू असेल, सिंपल उद्योग. सगळ्यात पहिले यू व्ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू प्लस नंतर यू आणि डब्ल्यू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही आणि डब्ल्यू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. तुम्ही एका वेळी किती टर्म डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता? फक्त एका टर्मचा. म्हणजे तीन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आलं तर काय करायचं? एकाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, बाकी दोन ऍज इट ठेवायचे. बरोबर आहे? प्लस असं करत करत प्रत्येक टर्म डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे. आणि बाळांनो याला म्हणतात प्रॉडक्ट रूल. मी शॉर्ट मध्ये लिहितोय प्रॉडक्ट रूल. जागा नाही तिथे, तुम्ही पूर्ण लिहू शकताय ब्रॅकेटमध्ये. याला आपण काय म्हणतो? प्रॉडक्ट रूल. जागा असेल तर पूर्ण नाव लिहा, प्रॉडक्ट रूल. ओके, अल्जेब्रा समजला हा? म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऍडिशनला सेपरेट होतो, सबट्रॅक्शनला सेपरेट होतो. जर स्केलर मल्टिपल असेल तर स्केलर मल्टिपल बाहेर येतो, पण डेरिव्हेटिव्ह डज नॉट सेपरेट ओव्हर मल्टिप्लिकेशन. डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनला सेपरेट होत नाही. मग मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? तर प्रॉडक्ट रूल वापरावं लागतं. उद्योग समजला? ओके. नाही आता मल्टिप्लिकेशनला सेपरेट होत नसते तर डिव्हिजनला होईल काय? डिव्हिजन ही सुद्धा एक प्रकारचं मल्टिप्लिकेशन असते. मग आता आपला फिफ्थ पॉइंट येईल तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही. आता मला इथे मी कंडिशन लिहित नाही. इथं कंडिशन काय असणार? व्ही शुड नॉट बी झिरो. बरोबर आहे? आता इथून खूप डोक्यात ठेवायचं, कधीही मॅथ मध्ये जर तुम्ही कोशंट लिहिला ना तर डोक्यात ठेवायचं डिनॉमिनेटरला एक नेहमी कंडिशन असते, तो डिनॉमिनेटर झिरो चालत. बरोबर आहे? ओके. आता मानलं तुम्ही मल्टिप्लिकेशनला वापरला प्रॉडक्ट रूल, मग डिव्हिजनला वापरायचा कोशंट रूल. कोशंट रूल कसा आहे पाहून घ्या. सर्वात पहिले न्यूमरेटर ऍज इट इज, सर्वात पहिले डिनॉमिनेटर ऍज इट इज, डिनॉमिनेटर ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे यूचा डेरिव्हेटिव्ह मायनस नंतर न्यूमरेटर ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आणि अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. आणि बाळांनो ह्या रूलला म्हणतात कोशंट रूल. कोशंट रूल नीट समजून घ्या. अरे कोशंट रूल मध्ये सबट्रॅक्शन आहे. बरोबर आहे? आणि सबट्रॅक्शन ही कॉम्पिटिटिव्ह असत नाही, त्यामुळे तिचं उलट पालट केलेलं चालत नाही सबट्रॅक्शन मध्ये. सर्वात पहिले डिनॉमिनेटर ऍज इट इज, बरोबर आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस नंतर न्यूमरेटर ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आणि अपॉनला काय? डिनॉमिनेटर स्क्वेअर आहे. डिनॉमिनेटरच्या म्हणजे राईट साईडला पाहून घ्या, डेरिव्हेटिव्ह नाहीये खाली. बरोबर आहे? फक्त डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे. आता बघा हा फॉर्म्युला प्रॉडक्ट रूलने प्रूव्ह करता येतो. आजचं काम तुमचं कसं करायचं सांगतो. हा यू इंटू 1/v करता येईल ना? यू इंटू 1/v. बरोबर आहे? मग यू इंटू 1/v प्रॉडक्ट रूल वापरता येईल. प्रॉडक्ट रूल वापरायचा आणि 1/v चा डेरिव्हेटिव्ह या साईडने घ्यायचा. 1/v चा डेरिव्हेटिव्ह किती येईल? मायनस 1/v स्क्वेअर इंटू v चा डेरिव्हेटिव्ह dv बाय dt. जर याप्रमाणे सोडवलं तर हा फॉर्म्युला भेटतो. बरोबर आहे? हे 5 रूल तुमचे. हा आहे अल्जेब्रा ऑफ
डेरिव्हेटिव्ह. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा पटकन. ओके, अशा प्रकारे तुमचं बेसिक डिफरन्सिएशन संपलं. जेवढं मला पाहिजे होतं तेवढं बेसिक डिफरन्सिएशन संपलेलं आहे. मग आता नेक्स्ट पॉइंट, एक्झरसाइज 1.1. एक्झरसाइज 1.1. ओके, आता फक्त एक काम सांगतो, नीट ऐका. शक्यतो एक्झरसाइजला सेपरेट नोटबुक करा. कॉलेजमध्ये तुमच्याकडनं एक्झरसाइज डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करून मागतातच. हा, आता फक्त इथलं कोणी जर तिकडे जाऊन सांगितलं तर प्रॉब्लेम काय होतो का ते म्हणता मग आम्ही जे सॉल्व्ह करून दिलेत ना ते सोडून उरलेले सॉल्व्ह करा. आणि जर कोणीच सांगितलं नाही ना की ऑलरेडी क्लासमध्ये सरांनी वेगळी नोटबुक करायला लावलेले, तर मग काय अडचण नाही, हीच नोटबुक धरायची तिथे लिहून दाखवायची. याचे फायदे दोन आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही स्वतः सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल दाखवा ना, पण एक दिवस डायजेस्ट घेऊन बसायचं आणि सगळे उतरून काढायचे. यापेक्षा आपण पूर्ण चॅप्टर चालू असताना तुम्हीच सॉल्व्ह करताय ना, तुम्ही मी लिहून देतोय का ते नाही, तर तुम्हीच सॉल्व्ह करताय, पण तुम्ही समजून घेऊन सॉल्व्ह करताय. बरोबर आहे ना. मग एक दिवस डायजेस्ट समोर धरायचं, सगळे उतरवायचे. यापेक्षा रोज आपण 4-4, 5-5, 10-10 एक्झाम्पल लिहितोय ना आणि ती वही कम्प्लीट करतो. म्हणजे परत तुम्हाला वेगळा टाइम त्या स्टडीसाठी द्यायची गरज नाही. हीच नोटबुक किती नेऊन जमा करायची. रूल प्रमाणे बरोबर आहे, तुम्ही लिहिली नोटबुक आहे, तुम्ही स्वतः सॉल्व्ह केलेली नोटबुक आहे, बरोबर आहे. तर फक्त एक करायचं, डिफरन्सिएशन चॅप्टरसाठी एक्झरसाइज सेपरेट नोटबुक करायची. म्हणजे थिअरी वेगळी असेल, हे सगळं बाकीचं वेगळ्या नोटबुक मध्ये असेल आणि सगळे एक्झाम्पल एका नोटबुक मध्ये असेल. म्हणजे एक्सरसाइज सगळ्या एका नोटबुक मध्ये. बरोबर. हो, बऱ्यापैकी सिक्वेन्स एक्झाम्पल होती. एखादं एक्झाम्पल खालीवर घ्यावं लागेल, काय नाही म्हणायचं सर ते पहिले हे सुटलं मग ते सुटलं. त्यांना काय पाहिजे, तुमची नोटबुक सॉल्व्ह करून पाहिजे, सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहिजे ना. आपण एकूण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार. फक्त आर्थिक बऱ्याच एखादं एक्झाम्पल काय करतो आपण, ऑर्डर चेंज करून देतो. 2 सारखे एक्झाम्पल असतात, नंबर चेंज असतो फक्त. मग एक एक्झाम्पल मी घेतो, दुसरं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो लगेच. बरोबर आहे. ते तिथे खालीवर होऊ शकते, त्याला काय फरक पडणार नाही. पण शक्यतो नोटबुक सेपरेट करा एक्सरसाइजला. ओके, ठीक आहे. पुढे घ्या, एक्झरसाइज 1.1. एक्सरसाइज 1.1. क्वेश्चन नंबर 1. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा ते विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहितात शॉर्ट मध्ये, W.R.T.X म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स शॉर्टली. जास्त लिहित बसायचं नाही. आपल्याला निबंध लिहिण्याला मार्क्स नाहीये, तुमची हँड रायटिंगला मार्क्स नसतात मॅथ मध्ये. नो एक्स्ट्रा मार्क्स फॉर गुड हँड रायटिंग. तुम्ही किती चांगलं लिहिलं, फार डिटेल निबंध उतरवले, मॅथ मध्ये मार्क्स भेटत नाही, स्टेपला मार्क्स आहे. मग ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल घ्या. फर्स्ट एक्झाम्पल, x³ -2x - 1 ब्रॅकेट रेस टू 5. ओके, काय करायचं बघा या फंक्शनचं. हे एक फंक्शन आहे, त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन दाखवायचं. बरोबर आहे. आता नीट ऐका बघा, आपण कॅल्क्युलस स्टडी करतो. कॅल्क्युलसला आपण 3 पॉईंट स्टडी करतो, लिमिट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन. तुमचं लिमिट 11 झालं. तुम्हाला यावर्षी कॅल्क्युलसमध्ये काय स्टडी करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. बरोबर आहे. नीट डोक्यात ठेवा, कॅल्क्युलस सॉल्व्ह करताना कॅल्क्युलसला नेहमी 2 साईड लागतात इक्वेशन. सिंगल साईडचं इक्वेशन कधी सॉल्व्ह होत नाही कॅल्क्युलस. म्हणजे ज्याला एलएचएस आणि आरएचएस कंपल्सरी असते. मग मला सांगा, मी एलएचएस आरएचएस दिली का? 2 साईड दिल्यात का? नाही. मग आपल्याला एक साईड मानून घ्यायची. आता पूर्ण फंक्शन ऑफ एक्स येणार आहे.
बरोबर, एक्सचं फंक्शन आहे. मग आपण काय म्हणणार फक्त सोल्युशन, याला मला दोन साईड पाहिजे होत्या. मला सांगणार सोल्युशन लेट y इज इक्वल टू एक्स क्यूब -2x - 1 ब्रॅकेट रेस टू 5. जर ऑलरेडी एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला दिला होतं y इज इक्वल दिला असता तर मग काय प्रॉब्लेम नाही. पण हे आपण काय घेतो, आपलं सॉल्व्ह करण्याची किती साईड लागतात, दोन साईड लागतात. इथपर्यंत काय अडचण वाटते, म्हणजे दिलेल्या फंक्शनला जर दोन साईड नसतील तर दोन साईड बनवून घ्यायच्या, फक्त y इज इक्वल टू पुढे फंक्शन म्हणून घ्यायचं. ओके, डिफरन्शिएट. आता काही दिवस मी डिफरन्शिएट हा वर्ड पूर्ण लिहिल, पण तुम्ही पूर्ण लिहायचा तो कायम डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, म्हणजे काय घ्यायचं बाळांनो, डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. आता बरं का आपलं फंक्शन काय आहे, y इज इक्वल टू एक्स क्यूब -2x - 1 ब्रॅकेट रेस टू 5. मला दोन्ही साईडला घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. घेतला. अडचण बोला बरं. अरे बाबा अडचण, दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह लिहिलाय फक्त. बरोबर आहे. आता नीट लक्षात घ्या, इकडे 2 मिनिटं बा. लेफ्ट साईडचा काही प्रॉब्लेम राहिला का, आता लेफ्ट साईडचा डेरिव्हेटिव्ह सापडला. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू, आता सगळा बाण तुम्हाला जो उद्योग करायचा, जो राईट साईड इक्वेशन सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर आहे. मग सर्वात पहिले इथे एखादं फंक्शन आहे पहा. बरोबर आहे. हे जे काही आतमध्ये आलं एक्स क्यूब -2x - 1 हे जे आहे इनर फंक्शन. बरोबर आहे. मग आपण 2 मिनिटं याला या पद्धतीने म्हणू शकतो. आणि ब्रॅकेट रेस टू 5, म्हणजे इथे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल रे, f(x) रेस टू n चा फॉर्म्युला. बरोबर आहे. मग f(x) रेस टू n चा फॉर्म्युला काय सांगतो, की सर्वात पहिले जो पॉवरला मल्टिप्लाय मध्ये पॉवरला जो नंबर आहे तो पुढे घ्या मल्टिप्लायला. मग तो 5 घेतला मी मल्टिप्लाय इंटू त्याला जो पॉवर आहे, जो पॉवर आपण आता मल्टिप्लायला घेतला तो पॉवर कितीने कमी करायचा, 1 ने. म्हणजे फंक्शन तेच राहील आपलं, एक्स क्यूब -2x - 1 ब्रॅकेट रेस जो 5 होता तो किती होईल आता, 4. बरोबर आहे. इंटू आता मात्र आपण डेरिव्हेटिव्ह फक्त घेतला कोणाचा रे, त्या पॉवर. आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला का, नाही. मग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ त्या आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग आतलं फंक्शन काय आहे, एक्स क्यूब -2x - 1. बरोबर आहे का, अरे बाबा बरोबर आहे. सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला, सिन्स. आता बाबांनो गेली 8 वर्ष झाले शिकवतोय तरी सुद्धा मी फॉर्म्युला लिहितो. तुम्ही पहिल्यांदा शिकताय तरी फॉर्म्युला लिहित नसाल ना तर माझ्या समोर बसायचीच गरज नाही. भरपूर जणांना ओव्हर स्मार्ट असतात खूप जण, सर आम्हाला काय गरज आहे फॉर्म्युला, त्यांना फॉर्म्युला पाठ आहे. डेरिव्हेटिव्ह चालू जोवर तुम्हाला फॉर्म्युले पाठ वाटतील, एकदा इंटिग्रेशनला गेले का ते फॉर्म्युले विसर. त्यामुळे कंपल्सरी ज्या स्टेपला मी रिझनिंग ज्या म्हणतोय तिथे रिझनिंग द्यायची आहे. कारण तुमचे फॉर्म्युले जर तुम्हाला पाठ करायचे असतील तर तुम्हाला ते फॉर्म्युले रिझनिंग मध्ये लिहायचे. तुम्ही तर कोणता फॉर्म्युला वापरला, डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) रेस टू n. काय फॉर्म्युला होता, n इंटू f(x) रेस टू n - 1 इंटू पुढे काय f(x) चा डेरिव्हेटिव्ह इंटू f(x) चा डेरिव्हेटिव्ह होतो f'(x). बाळांनो रिझनिंग मध्ये कंपल्सरी फॉर्म्युले लिहायचे आहे. मला एक जण जरी सापडला की जे फॉर्म्युले लिहित नाही रिझनिंग मध्ये, ऑफलाईन लेक्चर सुरू झालं तर बाळांनो ती नोटबुक काढून फेकल आणि परत त्या मुलाला क्लासमध्ये एंट्री पण देणार. तुम्हाला जर स्कोर काढायचा असेल तर कमीत कमी तुम्हाला ते 40 पाठ लिहायला लागणार आहे. तर त्याशिवाय तुम्ही डोक्यात बसणार नाही. कारण की हे फॉर्म्युले इंटिग्रेशनला गेल्यावर उलटे होतात. मग नंतर तुमचं कन्फ्युजन चालू होतं, हा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा आहे का इंटिग्रेशनचा आहे. फॉर्म्युले पाठ नाही करायची.
ते इतक्या वेळा लिहायचे असतात की लिहून लिहून ते आपले बरोबर समजून जातात, एका डोक्यामध्ये फिट होऊन जातात ते फॉर्म्युले आपल्या. ओके, हा फॉर्म्युला वापरला, लिहिला. ओके, खाली पुढे सॉल्व्ह करा, अजून डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा बाकी आहे. पुढे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा बाकी आहे. आपण एक्झाम्पल केले सॉल्व्ह, त्यामुळे तुम्हाला काही नवीन नाहीये. ओके, बाळांनो तुम्ही हा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला पहिला, पण अजूनही हा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा बाकी. ओके ना? हा, इथं काय इनर आउटर फंक्शन नाही, हे सलग कंटिन्युअस फंक्शन दिसतंय सरळ सरळ. मग आता बाळांचं सबट्रॅक्शन आहे, आणि आपण अल्जेब्रा आताच घेतला होता. अल्जेब्रानुसार डेरिव्हेटिव्ह सेपरेट फ्रॉम सबट्रॅक्शन, म्हणजे अल्जेब्रानुसार हा डेरिव्हेटिव्ह सबट्रॅक्शनला सेपरेट होणार. आणि इथे आला स्केलर मल्टिपल आहे, 2 वरती डेरिव्हेटिव्हचा फरक पडणार आहे काहीच नाही. पुढे एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फक्त. म्हणजे हे काय येईल मला, therefore dy by dx is equals to 5 into x cube minus 2x minus 1 bracket raised to 4 into, आता बघा हा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा प्रत्येकाला. आता काही दिवस आपण हे स्टेप लिहिणार आहे, नंतर हे स्टेप स्किप करणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिला येईल एक्स क्यूब -2, तो स्केलर आहे, तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस पुढे येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ, इथे काय एक्सचं फंक्शनच नाहीये, 1. अडचण बोला बरं. अरे बाबा अडचण काय केलं, डेरिव्हेटिव्ह सेपरेट कवर ऍडिशन, आणि ऍडिशनला सबट्रॅक्शनला सेपरेट करताना जर पुढे स्केलर मल्टिपल असेल तर तो काय केला, फक्त डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिला. ओके, मग करा सिम्प्लिफाय आता. therefore dy by dx is equals to 5 into x cube minus 2x minus 1 bracket raised to 4 into, ओके, सर्वात पहिले बघा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती, कसं काय, पॉवर फंक्शन एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तो जो पॉवर आहे तो पॉवर मल्टिप्लायला घ्या, पॉवर एक कमी करा, बरोबर आहे, मायनस 2 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणत्याही व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह जर सेम व्हेरिएबलला घेतला तर तिथे तो 1 येतो. नोटमध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. आणि मायनस जर तुम्ही लास्ट टर्म मध्ये पाहिले तर 1 आहे. मला सांगा इथे पुढे एक्सचं फंक्शन आहे का रे, म्हणजे ही काय कॉन्स्टंट टर्म, आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0. सिन्स रिझनिंगला तुम्ही परत फॉर्म्युला लिहिणार आहे, सिन्स इथे फॉर्म्युला आपण वापरलाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. बाळांनो डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लिस्ट घेऊन पाठ करायचे नसतात. तुम्ही एक्झाम्पल मध्ये लिहित राहा, म्हणजे फायदा असा होतो का फॉर्म्युला कोणता वापरला हे पण लक्षात येतो, आणि दुसरा मुद्दा तो कुठे यूज करायचा, कसा यूज करायचा ही पण आयडिया लक्षात येऊन जाते. ओके, मला therefore फायनल आन्सर लिहायचा आपला, therefore dy by dx is equals to हा 5 into x cube minus 2x minus 1 bracket raised to 4 into, पुढचा फक्त अरेंज करून घेऊया, 3x square minus 2, बरोबर आहे. हा, आता असं ठेवलं तरी चालेल, किंवा एखादा म्हणला सर आपण असं करूया, छोट्या टर्म्स पुढे घेऊ, लहान मोठ्या टर्म्स मागे घेऊ. म्हणजे डेरिव्हेटिव्ह लिहिण्याची प्रॉपर पद्धत होती का ज्या छोट्या टर्म्स असतात त्या छोट्या टर्म्स पुढे लिहायच्या आणि मोठ्या टर्म्स मागे जाऊन द्यायच्या. म्हणजे हेच आन्सर आपण फायनली असं लिहू शकतो, dy by dx is equals to 5 into 3x square minus 2 into x cube minus 2x minus 1 bracket raised to 4.
ओके बाळांनो, हे आलं फायनल आन्सर. काही जणांनी मी आन्सर त्यांच्या 3-4 ओळीमध्ये आन्सर काढलो होतं, तरी हेच आन्सर आलं होतं. बरोबर आहे. फक्त त्यांनी काय केलं होतं, रिझनिंग दिलेलं नव्हत्या. इथली ही स्टेप एक डायरेक्ट केली होती. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह इथे, इथून डायरेक्ट इथे आणि तिथून डायरेक्ट इथे. 3 ओळीमध्ये आन्सर येतं. चालतं. एक्झामला तेवढं जरी लिहिलं तर चालतं, काय फरक पडत नाही. पण सगळ्या नोटबुक मध्ये तुम्हाला डिटेल लिहायचंय, कारण की तुम्हाला नोटबुक स्टडी करायची. परत तुम्हाला एक्झामच्या वेळेस, म्हणजे आज वर्षांनी पेपर होतील का 2 वर्षांनी होतील, त्यावेळेस कधी, त्यावेळेस तुम्हाला नोटबुक मध्ये तुम्ही काय लिहिलंय हे समजलं पाहिजे. बरोबर आहे. एक्झाम्पल समजल्या प्रत्येकाला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 2, सेकंड एक्झाम्पल. स्क्रीनशॉट घ्यायचं, स्क्रीनशॉट फक्त. स्क्रीनशॉट घे. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. क्वेश्चन तोच आहे. एक्झाम्पल नंबर 2, यातला सेकंड एक्झाम्पल घ्या बाळांनो. 2 into x raised to 3/2 minus 3 into x raised to 4/3 minus 5 bracket raised to 5/2. ओके, करा बरं सॉल्व. सेम फॉर्म्युले, एक सुद्धा फॉर्म्युला मागच्या पेक्षा वेगळा वापरायचा नाही. रिझनिंग त्याच आहे, त्याच ठिकाणी आहेत त्या रिझनिंग. Solution. Let y is equals to 2 into x raised to 3/2 minus 3 into x raised to 4/3 minus 5 bracket raised to 5/2. त्याला y म्हटलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx into ddx of 2 into x raised to 3/2 minus 3 into x raised to 4/3 minus 5 bracket raised to 5/2. ओके, आता मला क्लिअर कट दिसतंय. इथे इनर आउटर फंक्शन झालंय. हे जे काही फंक्शन आहे हे आतमध्ये, हे इनर फंक्शन, म्हणजे हा झाला f(x), f(x) रेस टू n. बरोबर आहे. मग वापरा f(x) रेस टू n चा फॉर्म्युला. सर्वात पहिले जो पॉवर, एक्झिस्टिंग पॉवर आहे, तो पॉवर ह्या मल्टिप्लाय घेतला, त्या ब्रॅकेटचा पॉवर रिड्यूस करायचा आहे तुम्हाला बाय 1, म्हणजे 5/2 यातनं 1 मायनस करायचं आहे. बरोबर आहे. आणि इंटू पुढे इंटू त्या आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 into x raised to 3/2 minus 3 into x raised to 4/3 minus 5. f(x) raised to n चा फॉर्म्युला वापरला. बरोबर आहे का? अरे बाबा, बरोबर आहे. काय केलंय फक्त लक्षात घ्या. तो ब्रॅकेट रेस टू 5/2 आहे, म्हणजे 5/2 पॉवरला गेला. पॉवरचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेतो, तो ब्रॅकेट ऍक्सिस ठेवला मी, पॉवर मल्टिप्लाय आणला आणि त्या ब्रॅकेटचा पॉवर 1 ने कमी केला. इथे लिहिला 1 ने कमी करताना -1 लिहिला. आणि पुढे त्या ब्रॅकेटचा परत काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह. फॉर्म्युला रिझनिंग मध्ये फॉर्म्युला समोर तुमच्या f(x) रेस टू n चा फॉर्म्युला.
n into f of x raised to n minus 1 into f dash of x. ओके, आता मला पुढच्या स्टेपला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. 5/2 into 2 into x raised to 3/2 minus 3 into x raised to 4/3 minus 5 ब्रॅकेट रेस टू. आता ही सबट्रॅक्शन करून घ्या. आता ओव्हरऑली सबट्रॅक्शन करायची सवय ठेवा. हा 2 इकडे क्रॉस मल्टिप्लाय गेला तर 5 minus 2/2 किती होईल? 5 minus 2 3/2 बरोबर आहे. इंटू इथे बाळांनो सबट्रॅक्शन आहे आणि डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर सबट्रॅक्शन. हा डेरिव्हेटिव्ह इथे सेपरेट होणार. पण जर फंक्शनला मल्टिप्लाय मध्ये नंबर असतील तर नंबर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहायचे. म्हणजे हे मला असं येईल का देअरफॉर इंटू सर्वात पहिले 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 3/2 minus 3 into derivative of x raised to 4/3 minus derivative of 5. अडचण बोला बरं. डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट झाला. मग आता फायनल आन्सर मध्ये येणार 5/2 2x raised to 3/2 minus 3 into x raised to 4/3 minus 5 bracket raised to 3/2 into आता बाळांनो हा डेरिव्हेटिव्ह प्रॉपरली सर्वात पहिले 2 ऍज इट इज. x raised to 3/2 चा डेरिव्हेटिव्ह कसा करणार तुम्ही? x raised to n चा फॉर्म्युला आहे ना पुढे फॉर्म्युला. ओके, वापरा बरं तो फॉर्म्युला. x raised to n चा फॉर्म्युला अप्लाय करा. x raised to n चा फॉर्म्युला यूज करा. सर्वात पहिले तो 3/2 जो आहे तो येईल मल्टिप्लायला. बरोबर आहे. x raised to 3/2 आहे तो 3/2 आला मल्टिप्लायला. पॉवर 1 ने कमी करायची म्हणजे x raised to किती होईल? 3/2 minus 1. हा जर तुम्हाला कॅल्क्युलेशन ओरिजिनली करता आलं 3/2 minus 1 म्हणजे 1/2 होतो. पण मी डायरेक्ट लिहिलेला नाहीये. -3 इंटू x raised to 4/3 x raised to 4/3 कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? x raised to n चा. काय होईल? सर्वात पहिले जो एक्झिस्टिंग पॉवर आहे तो घ्या मल्टिप्लायला आणि पॉवर 1 ने रिड्यूस करा आणि मायनस 5 ही कॉन्स्टंट टर्म आहे. त्या डेरिव्हेटिव्ह किती होऊन जाईल? 0. म्हणजे रिझनिंग मध्ये फॉर्म्युला आहे. x raised to n चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. 5/2 2 into x raised to 3/2 minus 3 into x raised to 4/3 minus 5 bracket raised to 3/2 bracket raised to 3/2 into ओके. सर्वात पहिले इथे क्लिअर कट दिसते वाहनो 2 ला 2 काय झाला? कॅन्सल. आणि मग इथे उरला 3 into x raised to ही सबट्रॅक्शन ओरिजिनली करा. 3/2 minus 1 2 क्रॉस मल्टिप्लाय 3 minus 2 1 1/2 मायनस नेक्स्ट टर्म मध्ये पाहून घ्या. हा डिवाइड चा 3 हा मल्टिप्लाय चा 3 कॅन्सल झाला म्हणजे उरला काय? -4. आणि इथे पण बाळांनो सबट्रॅक्शन करा. जर x च्या पॉवरला इथे बघा 3 इकडे क्रॉस मल्टिप्लाय केला तर 4 minus 3/3 x raised to 1/3 आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 आलाय. तुला याची गरज नाही. त्याला तुम्ही राऊंड ब्रॅकेट जरी टाकला तरी काही फरक पडत नाही. इथे आन्सर स्टॉप केलं चालतं, काय फरक पडणार नाही. वाटलं तर स्वतः ब्रॅकेट पुढे लिहायचा, लिहा. नाही लिहिला तरी काय फरक पडणार नाही. मल्टिप्लिकेशन इज कॉम्युटेटिव्ह. तुम्ही मल्टिप्लिकेशन कोणत्याही ऑर्डरने केली तरी चालेल.
ओके मुलांनो, अडचण बोला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3. Example number 3, under root x square plus 4x minus 7. Okay, यहाँ पर डेरिवेटिव. Solution. Let y is equals to under root x square plus 4x minus 7. बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह घ्या, मग पुढे पाहता येईल डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. पण लिहायचा पहिले. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सर्वात पहिले बाळांनो y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equals to d dx of under root x square plus 4x minus 7. बरोबर आहे. बाळांनो इनर आउटर फंक्शन झालंय का रे? झालंय का? ओके, इकडे पाहून घ्या. हा जो एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या आतमध्ये आलं रूटच्या. बरोबर आहे. म्हणजे हे तुमचं इनर फंक्शन आहे. जर आपण याला f of x म्हटलं तर आउटर फंक्शन कोणतं येईल? रूट. मग फॉर्म्युला कोण तयार होईल? रूट f of x चा. झालाय फॉर्म्युला? काल झालाय ना? मग रूट f of x चा फॉर्म्युला वापरा. मग काय येईल हा डेरिव्हेटिव्ह? देअरफॉर dy by dx इज इक्वल टू, रूट का डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट. 1/2 रूट. बरोबर आहे. रूटच्या आतलं फंक्शन ऍज ठेवायचं. म्हणजे कोणतं? एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू. आता बाळांनो पुढे त्या फंक्शनचा काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. बरोबर आहे का? सिन्स कोणता फॉर्म्युला यूज केला? सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट f of x. काय फॉर्म्युला आहे? 1/2 रूट f of x इंटू f of x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x. बाळांनो फॉर्म्युला कंपल्सरी आहे. पेपरला नाही पण कमीत कमी क्लास वगैरे ते फॉर्म्युले तुमचे एका लिहून होतात, इथेच पाठ होणार. परत घरी वेगळं त्याला स्टडी करायची गरज पडत नाही. देअरफॉर dy by dx is equal to 1/2 into under root x square plus 4x minus 7 into. आता मला हा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेतो. पावर का? इथे ऍडिशन आहे. ऍडिशन सबट्रॅक्शनला हा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार आहे. बरोबर आहे. मग मला सांगा डायरेक्टली एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती येईल? 2x प्लस 4 इंटू x. 4 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह किती होईल? 1 मायनस 7 डेरिव्हेटिव्ह 0. अडचण बोला बरं. ओके. आणि बाळांनो शेवटी फक्त ही जी काही टर्म आलेली आहे हीच अरेंज करून वरती घ्या. त्याच्यामुळे मला वाटतं 2 कॉमन पण करता येईल. म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे dy by dx इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट x प्लस 2 अपॉन 2 इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. हा 0 सोडून द्या. हा 2x प्लस 4 होईल ना? 2x प्लस 4 मध्ये 2 कॉमन काढता येईल ना? म्हणजे 2 कॉमन काढलाय आणि परत तुला 2 कॅन्सल. अँड देअरफॉर फायनल आन्सर किती झालं? x प्लस 2 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7.
बाळांनो अडचण बोला बरं. डेरिव्हेटिव्ह टफ आहे. डेरिव्हेटिव्ह काहीच टफ नाहीये. फक्त मेन मुद्दा काय आहे, तुम्ही जो फॉर्म्युला यूज करताय ते समजणं गरजेचे आहे. आणि ज्याला बाळांनो इथून मागचे बारीक बारीक एक्झाम्पल समज असतील ना, त्याला हे एक्झाम्पल सोपं वाटत असेल. कारण की आपण रिसर्च केलंय मागचे, जिथे आपण फॉर्म्युले घेत होतो ना, फॉर्म्युलेच्या खाली आपण हाच उद्योग करत होतो ना, फॉर्म्युलेच्या खाली छोटे एक्झाम्पल घ्यायला हाच उद्योग करायचो. बाळांनो समजून घ्या. वाटल्यास लेक्चर रिपीट अवेलेबल आहे टीचमेंट वरती. रिपीट ऐका. ठीक आहे. ज्यांची फीस पेड नाहीये त्यांनी बाळांनो टीचमेंट वर चुकून लेक्चर करू नका. कोणालाही काहीही कन्सेशन मिळणार नाही. इथे ऑफलाईन करणाऱ्यांनी सुद्धा फीस पेड केली तर लेक्चर करून देईल, नाही तर लेक्चर मधनं काढून टाकल. आणि मग म्हणशाल इथे सुद्धा आलं तर बरं का, सकाळी 6 वाजता मी बिंदास सकाळी 6 वाजता काढून देतो. मी काय धर्मशाळा चालवत नाही, क्लास चालवतो. तुम्हाला नॉलेजची गरज आहे, मला पैशाची गरज नाही का. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आदत दूंगा, तुम मुझे पैसा दो मैं तुम्हें नॉलेज दूंगा. त्यामुळे फीस पेड नसेल तर कॉलेज टॉपरला सुद्धा बाळांनो मी लेक्चरला बसून देतो. टॉपर असाल तुम्ही कॉलेजमध्ये, इथं मला सगळे सारखेच आहे. म्हणजे डफ मुलगा सुद्धा तेवढाच आहे आणि टॉपर पण तेवढाच. फी पेड असेल तर क्लासला यायचं, नाही तर क्लासला यायचं नाही, ऑनलाईन पण करायचं. ठीक आहे. एका दिवशी निष्कारण अपमान करेल मग मी.